कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे भिडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदेंच्या आमदारांमध्ये हा वाद निर्माण झालेला होता। दोन्ही आमदारांमध्ये लॉबीत धक्काबुक्की झाल्याची देखील माहिती सध्या मिळतेय। दोघांच्या भांडणामुळे विधिमंडळ परिसरात काहीशी खळबळ माजलेली होती। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे एकमेकात भिडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या लॉबीत आपण पाहतोय हा वाद निर्माण झालेला होता। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे एकमेकात भिडले। शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी या संदर्भात मध्यस्थी केली आणि विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदेंच्या आमदारांमध्ये हा वाद निर्माण झाला। दरम्यान आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर तुर्तास तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। दोन्ही आमदारांमध्ये लॉबीत धक्काबुक्की झाल्याची देखील माहिती आहे आणि दोघांच्या भांडणानं विधिमंडळ परिसरात काहीशी खळबळ निर्माण झालेली होती। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे एकमेकात भिडलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी, अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, नेमकं काय घडलं आणि वादामागचं कारण काय आहे? खरं तर आत्ताच आपण बघितलं तर लॉबीमध्ये या ठिकाणी खरं तर दोन जे आमदार आहेत ते एकमेकांना भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जे वाद जो होता, जो विषय जो होता तो खरं तर रस्त्याच्या कामाच्या संदर्भातला होता आणि त्यामुळे या दोन आमदारांमध्ये हा वाद झाल्याचं कळत आहे। खरं तर मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळानंतर त्या ठिकाणी पोहोचले होते। मात्र एकूणच या संपूर्ण घटनेमुळे एक जी चर्चा सुरू झालेली आहे आणि आता जे काही विरोधक आहेत ते सुद्धा खरं तर या सगळ्या संदर्भात टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत। रुपाली, खरं तर दोन पक्षातील वाद होणं हे चित्र आपण अनेकदा पाहिलंय, मात्र एकाच पक्षातील हे दोन नेते म्हणजे हे दोन आमदार एकमेकात भिडले, त्यामुळे आता हे नेमकं चित्र जनतेला काय पाहायला मिळते असा देखील एक सवाल उपस्थित केला जातोय। काय सांगाल याविषयी? नक्कीच आपण जसं सांगितलं की रस्त्याच्या कामाचा एक विषय होता आणि याच विषयावरती थोरवे आणि दादा भुसे या संपूर्ण प्रकरणावरती बोलत होते आणि त्याच्यामध्येच या त्यांच्या संभाषणाच्या वेळी त्या दोघांमध्ये वाद झाल्याचं आपल्याला कळतं आहे। एकूणच जशा पद्धतीने विधानभवनाच्या लॉबीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला त्याच्यावरती आता विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहेत। विधानभवनाची एक गरिमा असताना ती गरिमा राखण्याचं काम जे ते खरं तर आमदारांनी करायला हवं, मात्र असं होताना पाहायला मिळत नाहीये। जसे आमदार विधानभवनाच्या आतमध्ये एकमेकांना भिडतात तसे बाहेर देखील भिडू शकतात अशी तुम्ही मध्यस्थी केली त्याच्यामध्ये काय पुरावा आहे? मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो। विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत, माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथं अलाउड नाही आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवता तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला? असं बिलकुल काही घडलेलं नाही। मी तिथं होतो। एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला, याच्या पलीकडे काही झालेलं नाही। एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही। आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे। वाद झाला नाही, विवाद झाला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत, असं बिलकुल काहीही घडलेलं नाही। अहो मला एक सांगा साहेब, बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का? समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे, का होत नाही? आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला, एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज थोडासा मोठा होतो, ठीक आहे ना। ते आमदार महोदय त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते, पण बिलकुल वादविवाद झालेला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत। दोघांनाही घेऊन मी स्वतः लॉबीमध्ये बसलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि आजचं कामकाज संपलं की त्या आमदार महोदयांच्या कामासाठी उद्या बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवायचं ठरलेला आहे। आमच्यात खेळीमेळीचं वातावरण आहे, बिलकुल असा कुठेही एकमेकाला भिडलेला प्रसंग घडलेला नाही।